श्री गणेशाय नमः. श्री गुरुवे नमः. या 18व्या अध्यायात सरतेशेवटी ओव्या 1093 ते 1810 मध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशय हृदयपूर्वक श्रोत्यांना म्हटले आहे की माझ्या या ग्रंथामध्ये काही उणे असेल, अपुरे असेल तर तुम्ही श्रोत्यांनी मातेच्या प्रेमगुणाने सहन करावे. आता ग्रंथसिद्धीनंतर ते संपूर्ण विश्वासाठी अतिशय श्रीकृष्णाला नम्र निवेदन करून विठ्ठलाला विनम्रपणे म्हणत आहेत की हे ईश्वरा, माझ्या या वाग यज्ञाने संतुष्ट व्हावे आणि संपूर्ण विश्वासाठी मला पसायदान द्यावे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोणी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. हे विठ्ठला, दृष्टांचा कुटिलपणा जाओ, त्यांची सत्कर्मात आवड वाढो, प्राणी मात्रांचा एकमेकांशी अंतःकरणापासून सस्नेह भाव जडो, पापांचा अंधकार जाओ व विश्व स्वधर्मरूपी सूर्याने प्रकाशित हो. जो प्राणी सत्यप्रिय हितकर विषयाची इच्छा करील त्याला ते प्राप्त हो. सर्व प्रकारच्या मंगलाचा वर्षाव करणारा ईश्वरनिष्ठ भूतांचा समुदाय नास्तिकपणाचे अमंगल्य घालविण्याकरिता या भूमंडळावर सर्व भूतांना अखंड भेटो. वर्षत सकळ मंडळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतू भूता. चला कल्पतरुचे अरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी, तिन्ही लोकी भजिजे जो आदिपुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकी एक दृष्टा दृष्ट विजये होवावे जी. जे संत कल्पतरूचे उद्यान आहेत, जे चिंतामणीचे सचेतन गाव आहे, जे अमृताचे बोलणे समुद्र आहे, जे कलंकरहित चंद्रमा आहेत, जे उष्णतारहित सूर्य आहेत, ते सज्जन सर्वांना सर्व काळ प्रिय होत. सर्व सुखाने पूर्ण होऊन तिन्ही लोकांनी आदिपुरुष परमात्म्याच्या ठायी अखंड भक्ती ठेवावी. विशेष करून या मृत्यूलोकात या ग्रंथाचे पठण, श्रवण आणि अर्थ ज्ञान संपादन हेच ज्यांचे जीवन उपजीवन आहेत, अशा लोकांचे ऐहिक परलौकिक जीवन विजयी हो. अशी प्रार्थना केल्यानंतर निवृत्तीनाथ संतुष्ट झाले आणि म्हणाले, तेथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हे होईल दान पसाओ, येणे बरे वा ज्ञान देवो सुखिया झाला. ऐसे युगी परी कळी आणि महाराष्ट्र मंडळी, गोदावरीच्या कुली दक्षिणा लिंगी स्त्री भुवन नैक पवित्रम अनादि पंचकोश क्षेत्र, जेथे जगाचे जीवनसूत्र श्री महालयासे. निवृत्तीनाथ म्हणाले की हा आमचा दानाचा प्रसाद अवश्य होईल. या वराने श्री ज्ञानदेव महाराज अतिशय सुखी आणि संतुष्ट झाले. याप्रमाणे कलियुगात आणि महाराष्ट्र देशात श्री गोदावरीच्या दक्षिण तीरावर जे एक पवित्र अनादि पंचकोश क्षेत्र आहेत, त्या नेवाशात जगातील सर्व जीवांचा पालक श्री महालया म्हणजे मोहिनी राज आहे. तेथे यदुवंशाची शोभा व सर्व कलाचे राहण्याचे ठिकाण जो पृथ्वीपती आहे. अशा प्रकारे संत ज्ञानेश्वर महाराजांनी संपूर्ण जगासाठी विश्वरूप पसायदानाची मागणी केलेली आहे. त्यानंतर स्वतः ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेले आहे की शके 1212 मध्ये ज्ञानेश्वरांनी ही ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिकाची टिपण केले आहे, टीका केलेली आहे. गीतेवरचं भाष्य आहे. सच्चिदानंद बाबा या टीकेचा परमपूज्य बुद्धीने लेखक झालेला आहे. 1810 या ओव्यांमध्ये त्यांनी आपले स्पष्ट लेखन केलेले आहे.
इथे पसायदान संपलेले आहे. कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आवडल्यास लाईक आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.